बीड जिल्ह्यातील विडा येथील जावयाच्या गर्दभ सवारीला सकाळी उत्साहात सुरुवात झाली। आजचे मानकरी ठरलेले जावई शिवाजी गालफाडे यांची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली। केज तालुक्यातील डोणगाव येथील मूळचे रहिवासी असलेले शिवाजी गालफाडे हे विडा येथील बाबूराव दुनघव यांचे जावई आहेत। ते लग्न झाल्यापासून सासरवाडी विडा येथे राहू लागले। तिथेच त्यांनी घर बांधले आणि रोजी रोजंदारी करून चरितार्थ चालवित आहेत। त्यांना वाटले सुद्धा नव्हते की त्यांना कोणी पकडून विड्याच्या परंपरेनुसार त्यांना गाढवावर बसवून गावात मिरविले जाईल, याची त्यांना थोडी देखील शंका आली नाही। म्हणून ते आज धुलीवंदनाच्या दिवशी निवांत घरी झोपलेले असताना गावातील तरुणाच्या टोळक्याने त्यांच्या घराकडे मोर्चा वळविला आणि भल्या सकाळीच त्यांना ताब्यात घेतले। शिवाजी गालफाडे यांना सजविलेल्या गाढवावर बसवून ढोल ताशा वाद्यवृंद लावून शिवाजी गालफाडे यांना नखशिखांत रंगाने न्हाऊ घालून आणि रंगाची उधळण करून मिरवणूक निघाली। गावकरी आणि उत्साही तरुण मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक निघाली। गेल्या 90 वर्षांपासून विडा गावात धुलीवंदनाची ही अनोखी परंपरा आहे। ही परंपरा गेल्या 90 वर्षापासून चालू आहे। तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांची मेहुणे त्यांनी लातूरून होळीच्या दिवशी आले होते। त्या दिवशीपासून थट्टा मस्करीमध्ये त्यांनी त्यांच्या मेहुण्याला बसवलेलं होतं। तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ती आतापर्यंत अखंडित चालू आहे। आणि जावई धरायला आम्हाला सगळ्यात मोठं परिश्रम करावं लागतं। जावईला जर धरायला गेलो तर आमची टीम तर घाणघाण शिव्या देणं, दगड घेऊन मागं लागणं, अशा गोष्टी होतात आमच्याबरोबर। आमचे सरपंचसुद्धा आज देखील पडले तर जावयाला धरताना। आणि सगळे समाजातील एकत्रित येऊन हा आम्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आज जे जावई धरण्यात आले ते 60 वर्षापासून तुमच्या हाताला लागले नव्हते, आज लागले? नाही, ते 60 वर्षापूर्वी इथं कामानिमित्त आले होते आणि त्यांचा विवाहातील बाबूराव दुनगव यांच्या मुलीशी झाला होता। तेव्हापासून ते आतापर्यंत राहते आणि ते निरागसपणे बाहेर बसले होते, कुणी माझ्याकडे येणार नाही, माझं वय झाल्यामुळे कुणी माझ्याकडे येणार नाही। आणि आमची अशी आज खलबत झाली की आम्हाला जावईच भेटला नाही। इतके आम्ही प्रयत्न केले, एकही जावई भेटला नाही, सगळे पळून गेले। त्यामुळे आम्हाला पर्यायाने ह्यांना धरावं लागलं। यांची इच्छा नसताना ह्यांना आम्ही जबरदस्तीने आणलं आणि गाडीवर बसवलं। जावाई पकडण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली। या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळी गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम घेत होते, तरी बाहेरचा जावाई आम्हाला सापडलाच नाही। आणि त्यामुळं आम्हाला गावातीलच जे जावाई आहेत गालफाडे यांना आम्हाला पकडावं लागलं। आणि जावायला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे, त्यामुळं तेही खुश झाले। अंगठी दिली जाते अशी आहे? नाही, आता अंगठीची जी प्रथा आहे ती पाठीमागच्या काळामध्ये होती, पण आता सध्या सोन्याचे भाव मागच्या वर्षी जावायला दिली। मागच्या वर्षी जावायला जे त्यांची सासरकडील मंडळी असतील ते देतात, पण यावर्षी देतील का नाही हे काही निश्चित सांगता येणार नाही। काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला। मग आता आमच्या वडिलाला माहीत होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर। पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले तर आता काय, आता गावची परंपरा आहे, ते काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं। मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा मला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय। जाऊ द्या, काही दिवसानंतर कधी वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय। पण जी आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून, ती आनंदच आहे म्हणायचं। नाव काय तुमचं? माझं परमेश्वर शिवाजी गालफाडे।
विडा गावाची परंपरा आहे 90 वर्षापूर्वीची. आमच्या अण्णा असे सहज बसले होते सकाळी आंघोळ करून आणि त्यांना जावं कोणी भेटलाच नाही. सहज त्यांना दिसले आणि 4-5 जण आले आणि अण्णाला घेऊन गेले, चला म्हणले म्हणून. आता ते गाडवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक करतायत, तसा मान सन्मान देखील गावकरी तुम्हाला देत आहेत. काय भावना आहेत तुम्हाला? काय आनंद वाटतंय, म्हणजे भेटला म्हणून मान सन्मान त्यांना एवढ्या वर्षानंतर. 60 वर्ष झाले 60 वर्ष झाले हा. आणि कधीच म्हणजे इथून पाठीमागं कधीच नाही ना, आणि अचानक म्हणजे ह्या वर्षी त्यांना असं म्हणजे नेलं, जरा आनंद पण वाटायला आणि जरा वेगळं पण वाटतंय. नाव काय तुमचं? मनीषा परमेश्वर गालफाडे.